वर्षापेक्षा अधिक काळ गुडघ्यांचा मला त्रास होता. लीलावती हॉस्पिटल मुंबईतलं कोणी जे सांगायचे प्रख्यात डॉक्टर तिकडे, म्हणजे ठाण्याला सुद्धा आम्ही स्पेशलिस्ट आहेत त्यांचे, नीचे रिप्लेसमेंट करतात त्यांचे. त्या लोकांनी पण मला सल्ला दिला की तुम्हाला नी रिप्लेसमेंट करावंच लागेल. म्हणजे बऱ्याचशा डॉक्टरांनी मी दाखवलं तर त्यांचं एकच मत होतं की नी रिप्लेसमेंट कराच. तुम्ही इतके तास जर पूजेला बसतो तर तुम्हाला दुसरा पर्याय नव्हता, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. पण प्रत्येकाने काही ना काही कोर्स दिलेलं होतं, पण कुठे मला असं ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काही मला फरक जाणवला नाही. पण इथे मी आल्यानंतर मला आता जवळजवळ 7-8 महिने झाले, मग माझ्या हिशोबाने पूर्णतः बरं आहे. म्हणजे आता मी ट्रान्झिट कॅम्पला राहतो, मला 68 साधारणतः पायऱ्या चढून जावं लागतं. मला 2-3 पायऱ्या सुद्धा चढता येत नव्हतं, अशी माझी परिस्थिती होती. पण मी आता एका दमात सगळं चढू शकतो. मला साईट असं काही धरावं लागत नाही, म्हणजे कसली आधाराची गरज लागत नाही. मी विदाऊट एनी चढू शकतो. रात्रीच्याला झोप नाही लागायची. आपण सायकल कशी चालवतो अशा प्रकारे पाय माझे कंटिन्यू हलवायला लागायचे. इतक्या कळा यायच्या नीमधून, गुडघ्यामधून जबरदस्त कळा यायच्या. आणि मग हिला रात्रवर मग तर कोण काय सांगेल ते मॉलिश चांगले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, ज्याला आपण म्हणतो हाय पॉवरची पेन किलर वगैरे सगळ्या काय मी घेतला. पण फॉर ए टाइम जेवढंच तेवढं बरं वाटायचं. पण आज ज्या पद्धतीने मला बरं वाटते तेवढं कधीही झालं नव्हतं इतक्या वर्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी बराचसा लॉस पण झालं औषधामध्ये. ॲक्च्युअली माझी तेवढी मोठी कॅपॅसिटी नव्हती एवढे मोठे औषधं करायची. पण काही माझे भक्त जे होते त्या लोकांनी मला मदत केली, त्याच्यामुळे ते शक्य झालं. ॲक्च्युअली आम्ही ज्याला आपण टाचण्या वगैरे लावतो ना आणि हे करतो ॲक्युपंक्चरची, ती सुद्धा जवळपास त्यांनी सांगितलं होतं 3 महिने तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागेल. ती त्यांनी त्यांच्या नियमानुसार घेतली होती. त्याच्यात मला काही असं म्हणजे ज्याला आपण फरक म्हणतो तो काहीच जाणवला नाही. ती फेल गेली. पण एवढे चांगले डॉक्टर करून मला वाटलं आता मला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. पण ऑपरेशन करायला माझं मन तयार होत नव्हतं. कसं की जर सक्सेसफुल झालं तर बरं आहे, नाहीतर मीही कामातून जायची आणि माझी सेवाही कामातून जायची, असा प्रकार होता. म्हणून मी ते ना. पण योगायोगाने तुमची माझी भेट झाली या मंगेशच्या थ्रू, आणि त्याच्यामुळे याच्यात तुम्ही आता 8 महिन्यात मला वाटतं मी टोटली रिकव्हरी झाली. त्यांना जेवायला व्हायचंच नाही, जेवण त्यांना पोटभर घ्यायचं नाही, काही खायचं, दूधच प्यायची. म्हणजे जवळजवळ 1-1.5 लिटर दूध प्यायचे, पण जेवायचे दिवसभर पण ते जेवायचेच नाही. मग इथे आल्याच्या नंतर आता म्हणजे एवढे जेवतात की आता सांगावं लागतं कमी करा म्हणून साठी. एवढं म्हणजे व्यवस्थित जेवतात, झोपतात. ते एवढं प्रतापगड एवढे मोठमोठे गड आहेत ते स्वतः चढतात, म्हणजे काठीचा पण आधार नाही, थोडासा माणसा एक दमात चढतात. तेवढे इथे आल्याच्या नंतर ते चांगले झाले. प्रतापगडचं मी सहज चढून गेलो. आणि मला गेलो ना मी, इझी चढून, म्हणजे गेल्या महिन्यातच गेलो, इझी चढून गेली. सकाळी स्टार्टला मी सुरुवात केली, मला ते अर्ध्या तासात मी वरती गेलो असेल. पण एक पायरी न थांबता. ह्याच्यापूर्वी मी गेलो होतो ना, 2-3 पायऱ्या चढलो की मग कोण धरायला लागायचं, काठी असं काही बसावं लागायचं. पण आता मी गेल्या महिन्यात टोटली मी चढून गेलो. पूर्वी मांडी घालून बसत होतो त्यावेळेला, पण नंतर भक्तांनी बघितलं की मांडीवर मला बसता येत नाही, मग आसन दिलं गेलं. पण तरी सुद्धा तो माझ्या पायाचा त्रास काही दिलेला नव्हता. आता सहज मी मांडी घालून बसतो. आजचा माझा पहिला या 15-16 वर्षातला जो सोमवार गेला, श्रावणी सोमवार, मी मांडी घालून जेवलो. मला तर म्हणजे एवढा म्हणजे ते बाकीच्या सगळ्या डॉक्टरांकडे तेवढ्यापुरतं जाऊन यायचो आम्ही, औषध दिलं. पण एवढं की मला सतत मॉलिश करावं लागायचं त्यांना. जेवढे बाम काही असू दे, कसली ट्यूब असू दे, तेवढं मॉलिश कर. 2 मिनिटं बरं वाटलं तेवढ्या पुरते झोपायचे. परत माझं रात्री 2-2 वाजेपर्यंत मी जागी राहायची आणि मॉलिश करायची त्यांना. एवढा भरपूर त्रास, पण डोकं दुखते, चमक भरते, सगळं त्रास भरपूर होते त्यांना. पण इथे आल्याच्या नंतर मी आधी त्यांच्यापेक्षा मी सुखी झाली 6 महिने. नाही, मला आता रात्रीची झोप वगैरे छान लागते. काही वेळेला असं होतं की दिवसा जर जास्त झोपलं तर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. हा भागच माझा वेगळा आहे. आणि कधी तर बॅग तर हातात घ्यायचीच नाही, गाडीत चढणार. 1 लिटरची पाण्याची बाटली घेऊन मी वर चढू शकत नव्हतो. आता हा इथे आय विटनेस आहे, अशी माझी परिस्थिती होती. हा स्वतः पोहोचला.
पण आता सहज ठेवतो मे बी 70 पर्यंत. नाही 70 का 80. 65 66च्या दरम्यान आता आहे. तर वजन कमी जास्त कशामुळे खाण्यामुळे होते की काय मला कळत नाही की एका जागेवर बसण्यामुळे. पण मी टोटली बरं आहे.